थोडंसं लांब आहे म्हणून थोडी गाडी काढली आहे. ड्रायव्हरला सांगितलंय की चल आमच्यासोबत आम्हाला सोडून दे तिकडे. ए थांब. भात लावायला चाललोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल कोकणची बयोवरती. आत्ता आम्ही भात लावायला आलोय. 2 दिवस झाले खूप पाऊस पडत होता, पण आज कमी पडतोय. तरी पण इथून हे पाणी असं शेतामध्ये घेतलंय, हे पूर्ण दिसतंय ते. तर चला जाऊया, मजा करूया, चिखलात मिळूया. ह्याचं भात आहे. ए थांब रे, ए चिरकुट इकडे. ए चिरकुट दोघीलाच भात आहे. आणि हे जे काका करतोय ना, हे खत शिडकतोय जे लावलेलं भात आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जरा भाताला जोर येईल. लावणीची गोष्ट सुरू होते खरं तर पहिल्या पावसाच्या आधीच. आमच्याकडे दाढ भाजली जाते, म्हणजे जमीन भाजली जाते. या जागेवर वाफे तयार करून त्यात भाताचं बी पेरतात. प्रत्येक वाफ्यात शेणखत घातलं जातं आणि पावसाळा सुरू होताच त्यात ओळीने बी पेरलं जातं. या रोपांना आमच्याकडे आवण म्हणतात. साधारण 15-20 दिवसात हे आवण फुटभर वाढतं आणि लावणीसाठी तयार होतं. हे बघा, इकडे आमचे 2 बैल नांगरणी करतात. पावसाळ्यात कोकण हे सुंदर दिसतंच, पण भात लावणी त्याच्या सौंदर्यात अजून भर पाडते. आणि सगळेजण एकत्र येऊन भात लावतात तेव्हा मजा काहीतरी वेगळीच असते. आणि एक गमेले वतलो की जात होते. पण आमच्याकडे अजूनही भात लावणी बैलांच्या जोडीने नांगरून होते. 2 बैल जोकाडाला बांधले जातात आणि नांगराला असलेला फाल जमिनीला उकरतो आणि चिखल तयार होतो. कोकणात लावणी म्हणजे फक्त काम नाही तर एक धमालच असते. एका बाजूला बैल नांगराला जुंपलेले होते, चिखल तयार होत होता आणि आम्ही तरवा उपटत होतो. पाय गुडघ्यापर्यंत चिखलात रुतलेले, हातांना चिखलाचा वास आणि तरीही चेहऱ्यावर हसू. असं दृश्य फक्त लावणीतच बघायला मिळतं. एकीकडे आमची लहान पोरं बाजूला चिखलात मनसोक्त खेळत होती, धपाधप पडत होती आणि हसत होती. तर पहिलं असं आवण काढलं जातं आणि त्याची मूठ तयार केली जाते. पाणी आहे ना मागे उतरतो मी तर मम्मीशी बसला होता आणि किंवा उतरतो दोघे जण. हो बोललो असतो
हो ना. जय. चुका नाही काय म्हणून नसतं. जाऊ मी. चिरावट आहे काय एखादं? गरम पाणी आंघोळ कर. ओके तिने काय केलं तुला? सारखा बापला गेला होता दोन्ही डांगरात टाकतील वेळी. 5 वाजता वर या होतं. 5 वाजलं होतं. 5 वाजलं होतं कधी सकाळ मला शाळेला पण ते दारचं मोकळं नव्हतं ना. या इकडे. या. नाही तुला घर. आणि या सगळ्या मेहनतीच्या मध्ये एक क्षण असा येतो जो सगळ्यात जास्त हवाहवासा वाटतो. तो म्हणजे शेताच्या बांधावर बसून घेतलेला चहा. सकाळी न्याहारीला असलेली गावरान भाकरी, त्यासोबत ठेचा, कधीकधी पिठलं, सुकट हे शेताच्या बांधावर बसून खाणं याचा आनंदच वेगळा असतो. आवण काढून ज्या मुठी बांधलेल्या असतात त्या आम्ही पाण्यात धुतो जेणेकरून त्याच्या बुडाला असलेली माती निघून जावी आणि त्या लावायला घेतो. लावणी लावताना बायका पुरुष रांगेत उभं राहून साधारण अर्धा फुटाच्या अंतरावर आवणाच्या 3-4 काड्या एकत्र धरून चिखलात रोवतात. ही लावणी एकट्याने कधीच होत नाही. ती नेहमी सामुदायिक असते. आळीतले सगळे शेजारी एकमेकांच्या शेतात आळीपाळीने मदतीला जातात. याला डाळ्यात काम करणे असं सुद्धा म्हणतात. आणि लावणी करताना बायका आवर्जून ओव्या गातात. पिढ्यानपिढ्या तोंडी चालत आलेली ही गाणी कुठेच लिहिलेली नसतात, पण प्रत्येकाच्या ओठांवर असतात. अरे ते मध्ये काय ठेवलं?
लागून एक तोंड लागल अजून. सांगते काय म्हणून मी बाहेर आणि दारसा फोडायला वेळ जातो. तिकडे बघ हे बघ ते मागचं. आमचा दाडसा जसा लावून झाला तसं आम्ही पोरांसोबत मस्ती करायला गेलो. धर धर त्याला. आणि शेवटी शेवटी हे असं झालं. मस्ती करता करता देवांश इतका रडला नंतर. मग देवांशी समजूत काढायला आणि चिखलाने माखलेलं अंग स्वच्छ पाण्यात धुण्यासाठी आम्ही शेताच्या शेजारीच असलेल्या नदीमध्ये गेलो. आण्या काका तिकडे बैलांना सुद्धा धुवत होता. देऊ कोणतरी बैल धुणार होता. बैलासारखं दुसरंच कोणाला तरी धुतोय. नको तू इकडे इकडे काय थांब जरा डोक्यात माती. केस नको धू. सोड. तर मंडळी ही होती आमची भात लावणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. अशाच खऱ्याखुऱ्या कोकणी परंपरा जपण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.